दादांचं दुःखद निधन झालं, अपघाती निधन झालं, चटका लावणारं अशी ही घटना संबंध महाराष्ट्रात देशात देखील त्यांच्या निधनाबद्दल अत्यंत दुःख असं व्यक्त केलं जात आहे. एक निश्चयी असं हे व्यक्तिमत्व होतं, निर्धार पक्का असं हे व्यक्तिमत्व होतं. संघटना कशी चालवावी या संदर्भातलं हे होतं आणि नियोजन पुढचा 10 वर्षाचं 20 वर्षाचा महाराष्ट्र कसा राहील याचं नियोजन करण्याच्या संदर्भातलं त्यांचं कार्य होतं. सर्वच विषयाचा त्यांचा अभ्यास होता. अत्यंत चांगल्या पद्धतीने अजितदादांनी महाराष्ट्राची सेवा केली. मोठे साहेब आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब आणि अजितदादा हे दोन म्हणजे महाराष्ट्राच्या विकासाच्या संदर्भातील 2 स्तंभ असं म्हटलं तरी हरकत नाही. अशा पद्धतीचं कार्य अजितदादांच्या माध्यमातून झालं आहे. अजितदादांच्या सोबत अनेक वर्ष काम करण्याची संधी मला मिळाली. जसं मोठे साहेबांच्या सोबत मला संधी मिळाली तशी अजितदादांच्या सोबत देखील मिळाली. मी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा प्रदेशाध्यक्ष असताना त्यांची कामाची पकड मी पाहिली की कशा पद्धतीने काम करतात ते. संघटनेचं देखील शासनात देखील एक अत्यंत चांगला असा मुत्सद्दी असा नेता आपल्यातनं निघून गेला. केवळ पवार परिवाराचं किंवा पुणे जिल्ह्याचं किंवा महाराष्ट्राचं नुकसान नाही, हे देशाचं अपरिमित नुकसान झालं. अशा पद्धतीची माझी भावना आहे. शब्द जे हवेत ते निघत नाहीत हृदयातून. जे शब्द निघाले ते मी तुम्हाला सांगितले. मला देखील त्याचं अतीव दुःख, आमच्या कुटुंबाला, चोपडा तालुक्यातील सर्व कार्यकर्त्यांना अतीव दुःख झालेले. त्यांच्या दुःखात आम्ही सर्व लोक सहभागी आहे. ओम शांती.